गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा एम व्लॉग या चॅनलवर। तर मित्रांनो, आजचा विषय म्हणजे एकदम हार्ड आहे। आज आपले मी अजून इथं नाव न ठेवलं आहे मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये नाव सांगा म्हणजे काय ठेवू काय नाही। माझ्या भरपूर विचार केलाय का ईगल ठेवायचा, कारण का मला याचा लुक काय बोलू, ह्याचा का हिचा, कारण का ही स्कूटी नाही तर स्कूटर वाटतं मित्रांनो। खरंच एकदम हार्ड दिसतं, एकदम म्हणजे लोकांचं रिॲक्शन आहे मित्रांनो। खरंच या स्कूटीला मी घेतली ना तेव्हा ना, जेव्हा मी फ्यूल करायला गेलेलो तेव्हा ना, खरंच तर त्याच्याजवळ पण R15 होती, यमाहा कंपनीचीच। तर तो थांबून बघू होता ही कोणती कंपनीची गाडी आहे ती। खरंच तो पण रिॲक्शन मस्त होता। आणि आता आपले अक्षय ब्रो आणि बाबू ॲलेक्स आणि मयासुद्धा येणार आहे। मयाचे पण लोडेड आहे सगळे गाड, बघा तुम्ही वर्षी फुल लोडेड केलेले आहे। अजून आपला ॲलेक्स बाईची गाडी फुल ग्रोफर वगैरे सेटअप भारी आहे भावाचा। कारण का आपण पण करू जरा वेट करू जरासा, होल तसं सफलता भेटल। भाई न मदद कर दो प्लीज, लाइक सब्सक्राइब करो और वीडियो को थोड़ा सा व्यूज बढ़ा दो, जाने करके अपना सब ऐसा सेटअप आ जाएगा अपनी गाड़ी को। तर मित्रांनो बघा बाबूचा सेटअप एकदम, आता अक्षयदाचा बघा एकदम। अक्षयदाने इथं गाड लावलेले आहेत, ते सध्या तर काढल्यात। तर बघू आता काय आहे ते, नंतर लावतील म्हणजे आता न लावणार, या ट्रॅव्हलमध्ये ना लावणार आहे। तर पुढच्या कुठे जास्त लांब जायचं असेल तर तेव्हा लावणार आहे तो। तर मयूरने सेम लावले, तसंच लावल्यात साईड क्रॅश गार्ड बघा मित्रांनो कसं आहे। तर मयूरसुद्धा येतोय आता, बाबू आला, ॲलेक्स आलाय, ॲलेक्स आलाय आणि अक्षयदा पण आलाय आणि आपण सुद्धा रेडी आहे। आपली पहिली राईड आहे, एकदम मजा येणार आहे। व्हिडिओला कंटिन्यू राहा। तर भेटू आता नंतर। आपला ॲलेक्स बाय, स्टीलची भांडी तुम्हाला आठवणच असेल। तर आपला बाला काय आलेला आहे बघायला, कुठं चालले कुठं नाही। तर आपला मस्त की खुर्ची बाबूने घेतली, आपला सॉरी आहे आपला स्टँड आहे आणि चेअर आहे इथे मस्त की आपल्याला पण बसणार आहे। फायदा असा आहे की अंकितला कधी कधी ना, अरे मेरा नाम मत लो रे, तुम बैठेंगे, मेरे को खाली फोटो खिंचाने के लिए दुखायला लागतात, याच्यासाठी चेअर घेतला बघा। फुल सेटअप आहे याच्यामध्ये, ग्लोव्ज वगैरे आहे। आपलं पण जरासा करायला लागेल खर्च। तुम्हाला जर काय हवं असेल ना याच्यातून घ्या, फक्त वॉलेट सोडून। नाही तुम्ही ते ठीक आहे चालेल ना, तुम्ही करा, तुम्ही घाला सगळं येते। मेन म्हणजे आपला फ्लॅग आणलेला आहे बघा मित्रांनो। चला आता चला बॉक्स आता सगळ्यांचेच का होणार, अक्षयचा रिएक्शन बघा, पुरेपूर फायदा उचलणारा। हे लोक बॅग घेणारच नाही, तेच आहे टेन्शन नाही। तू पसंत देशील नाही मला माहिती आहे। शेअर पण आहे, अजून घेऊ काकीची नको। मित्रांनो बाबूने टोकबस लावलाय, याचा पुरेपूर अक्षदाने फायदा उचललाय। कारण का वन डेची म्हणजे आमचं हे ट्रॅव्हल आहे, त्याच्यामुळं काय जास्त सामान घेतलं नाही। मी पण बॅग घेतले, ते डिक्कीमध्ये इझिली राहिले, कारण का डिक्की आपली भरपूर मोठी आहे। आणि मस्त बाकी आपण गाडी तर पुसली आहे, कारण का वॉश करायचा विचार होता माझा, पण जाऊ दे टाईम नाही एवढा, कारण का निघायचं होता आम्हाला 8 वाजता। पण आता टाईम पण बघितलं ना किती वाजलं किती नाही। नेहमीप्रमाणे अक्षदाचा डायलॉग आहेच आमचा, नेहमीप्रमाणे लेट मित्रांनो। तर बघूया किती वाजल्यात, आपल्याला समजेल इथे स्क्रीनवर आपल्या 8:25 झालेला आहे मित्रांनो। बघा तुम्हाला दिसतं का 8:25 दिसतो ना मित्रा, इथे बघ ना। पण मयूर कुठे 8:25 वाले। चल मित्रांनो आता नंतर भेटू आपण, चला पेट्रोल पंप, यस पेट्रोल पंप। मित्रांनो निघालेलो नेमकेच 9 वाजता निघालेलो घरातून, आणि आता वाजलं वाटतं आय थिंक 10 का किती तरी वाजल्यात। आणि 40 किलोमीटर आपल्याला आपण पार केला आहे, 40 किलोमीटर आणि वाजल्यात 10 वाजून 6 मिनटं झाल्यात। आणि आपले ब्रो लोक थांबलेले, जरा मयूरच्या स्टँडवर काहीतरी नट का ढिला आलेला, तो आवाज देतोय त्याच्यामुळे जरासं बघण्यासाठी तर थांबलेलो जरासा। आता निघतो लगेच। तर अक्षय आता कुठे थांबायचे, कुठे थांबायचं? वराडी मिसल खाओ, बॉडी बनाव, 2 पाव एक्स्ट्रा मित्रांनो खाऊ। तर मित्रांनो चला आता तिथे मिसल वगैरे नाश्ता वगैरे करायचा आहे, घरातून काहीच केला नव्हता। आणि मी सुद्धा आता या पाणी बाबूने वाटतं सॅलड आणलेलं, ते खाल्लं 2-3 आणि पाणी पिलं आहे, एवढ्यावरच आहे आपला पोट। तर मिसल खायचं आहे, बघू आता पुढे अक्षदा कुठे बोललं आहे तिथे त्या जागेवर आपण थांबू आणि नाश्ता करू। तर व्हिडिओला बघत राहा। तर मित्रांनो आपला मोठा ब्लॉग होऊ शकतो, पण आपला सेटअप वगैरे काहीच नाही, त्याच्यामुळं आपल्याला जरा जमत नाही। त्यामुळे आपण असा उतरल्यानंतर कुठे थांबल्यानंतर आपला व्हिडिओ चालू होतो आहे, तर त्याच्यामुळे सॉरी। आणि आता जाऊया, नाश्ता करूया आणि मस्तपैकी एन्जॉय करूया।
मित्रांनो आपण पोचलेले आता मिसळ खायला. तर आपली ठरलेली जागा होती तिथे. मस्तपैकी पोचलोय 10:30 वाजले इथे पोचायला. आणि मस्तपैकी आता नाश्ता वगैरे करू, थोडासा आराम करू आणि लगेच निघणार आहे. आणि किती बाकी असेल डेस्टिनेशन आपला? 60 रुपये. 60 रुपये का? 60 किलो. हां 60 मीटर. 60 लिटर का? 125 आहे. किती असेल? 80 70 किती? 60 पण नाही, 50 एक बाकी असेल. 60 झाला. तुम्ही जरा 60 झाल्या. यो माहिती आहे ना ही. ओ भाई अरे तू अच्छा ही दिख रहा है रे भाऊ. हां म्हणजे आता बघू बी नको असं दिसतंय. बाबूचा सेटअप इथं ठेवलेला. आता हेल्मेट वगैरे इथं ठेवू आम्ही. अंकेश घालणार आहे. नाही बाबा मी नाही घालणार बाबा, तूच घाल तो. तर चला डायरेक्ट नाश्त्यानंतर भेटू आता. सो मित्रांनो आता पोचलेलो आहे आपण देवदेनला या फोर्टवर आपल्याला. मूर्ती इथे नाही करता फोटो. आणि चाललोय आता आतमध्ये. गाड्या तर लावल्या इथं. आता माझी फक्त गाडी लावायची आहे आणि मग नंतर आपण आतमध्ये जाऊ आणि मस्तपैकी बघूया काय काय आतमध्ये. आपण फर्स्ट टाईम इथं आलो आहे तर काय आहे ते पण बघायला मिळणारच आपल्याला. तर जाऊया आतमध्ये. मी फटाफट गाडी लावतो आपली आणि लगेच निघू. मोठा टावर बघा मित्रांनो. आणि आपले तोफा आहेत साईडला. इकडे 5 आहेत आणि इकडे 2 आहेत. मस्तपैकी ठेवलेले आहेत. आणि इथं वाटतं प्री वेडिंग शूटिंग चालू आहे. आणि मस्तपैकी तिकडे काय बघला तिथं काय का नो एंट्री आहे. भरले का हे इथून बांधून ठेवलं म्हणजे हे जाली बिल्ली लावून ठेवल्या. तोफेवर बसू नये. तर आतमध्ये बघूया कसं आहे ते. हे कुठं चालले? ये माझा इन्शुरन्स नाही बाबा. हे काय टेंगा भागवी. ओ माय गॉड मित्रांनो इथलं बघा नजारा बघा. काय कडक आहे. हाय शपथ जा. तर जाऊ तिथं आणि बघूया काय द्या नजारा कसला दिसतं इथूनच. आपण हा कठीण प्रवास जरासा आहे. पत्रा आहे लागल बिगल त्याच्यामुळे फोन ठेवतोय आणि मग नंतर तिथं जाऊया. मित्रांनो इथे ना असं बीच होते. आता भरतीचा टाईम आहे म्हणून पूर्ण भरून आलं इथं बघा. आणि या साईडला अक्षरधाम होता. तर पूर्ण बीच आहे इथून. आणि हा पाणी आटल्यानंतर तुम्हाला बीच दिसेल इथे. तर बघूया आता चालू आता या साईडचा एरिया बघितला तुम्ही कसं आहे ते बघा. नारळाचे झाडं आहेत. मस्त वाटतं बघायला. वातावरण एकदम थंडा झाला आहे. तर आपण तर हा तर बघितला आता. आणि आय थिंक वाटतं इथं प्री वेडिंगसाठी पण येतात भरपूर जण. कारण की ह्याच्या आतमध्ये पण वाटतं आय थिंक प्लेस आहे चांगला असणार. तर कॅमेरा वगैरे मॅन दिसतात इथे शूट वगैरे करायला आलेले आहेत. आणि आता आपण हा तर बघितला प्लेस. आता दुसरीकडे चाललो आपल्या ठरलेलं तिथे. हां तर आपण पोचलो होतो पद्मदुर्ग फोर्टवर. तर काय झालं माहिती आहे का एकदम भरती झाले. आणि तुला बोलतात आता बोटीवाले का तिकडे जाणार नाही कारण का जाम भरतीचा टाईम आहे. 2-3 बोटी तुम्हाला याच्यामध्ये आतमध्ये दिसत असतील. तर ते बोलतात या टायमाला आम्ही जाणार नाही. त्याच्यामुळे आम्ही आता तिथं जाऊ शकत नाही. आता कुठेतरी बीचवर जायचं आहे आणि एकदम असं फ्रेश वगैरे आणि आंघोळ वगैरे करू एकदम मजा करू तिथं. आणि फुल एकदम मजा वाटतं मित्रांनो. पहिल्यांदा राईड आहे माझी आणि माझ्यासोबत. तर ईगल आहे म्हणजे मित्रांनो. आता बघू आता माझा प्लॅन चालू आहे आपल्या गाडीचं नाव ठेवायचा ईगल. तर तुम्ही त्याचा लुक बघून म्हणजे तिचा बोलू का त्याचा म्हणजे स्कूटर काय स्कूटी यार तेच ना उगाच. तर त्याच्यामुळं मी बोलतो ईगलचा नाव तुम्ही बरोबर ठेवलं आहे का मी काय माहीत नाही. तर कमेंटमध्ये सांगा काय नाव ठेवलं पाहिजे मी. बघीन कमेंट तुमची. आणि बघ असा एकदम समुद्र एकदा खवलला आहे. तर मला वाटतं हा वाटतं काम चालू आहे आता एकदम लोकांसाठी एकदम बसण्यासाठी. तर वाटतं बाकड्या वगैरे बनवते बसण्यासाठी. मस्तपैकी आता तो चालू आहे. भैयाजवळ आम्ही घेतले आता लिंबू सोडा आणि तो पितो. आणि मला लगेच आपण कोणत्या बीचवर झाल्या अक्षदा? आता कोणत्या बीचवर झाल्या? एलेक्स बीच. वाव व्हेरी नाईस बीच. काशीद बीच ना.
काशीच बीच का हा मित्रांनो आता काशीच बीचवर चाललो आहे आम्ही आता एकदम फ्रेश वगैरे होत तिथं वाटतं आय थिंक थोडासा आंघोळ वगैरे करायचं तिथं आणि तिथंही मजा येणार आहे तर व्हिडिओला कंटिन्यू करा गाडी चालली आहे किलोमीटर काय माहित नाही असं की बसल्या सावलीमध्ये हे बी करलो अरे कितना पाणी पिता आहे बे ते वालवंटामधून आलेली माणसा दुसरं काहीच नाही बघा मित्रांनो प्लीज ईगल अँड ईगल तर मित्रांनो 10 वगैरे घेतलेला आहे तर 10चा यूज होईल का नाही ते पण ना माहीत पण झाला तरी पण दाखवणारच होते या व्हिडिओमध्ये तुम्हाला मस्त बाकी हे बघा आणि एक सांगायचं होतं आपल्या ईगलचा नट पडलेला आहे मित्रांनो हे बघा ते नकलगाठ आहे त्याचा एक नट गेलेला आहे इथं 2 आहे यो पण वाटतं आय थिंक लूज झालं आहे जे तो पॅच एकदम खराब होता ना त्याच्यामध्ये आपटून नट वगैरे ढिल्लं झालेलं आहे याचा एकदम बघा एक आहे एक गेला आता एक कुठं भेटणार आय थिंक मला वाटतं कुठेतरी गॅरेज वगैरे बघायला लागेल जुगाड काहीतरी करायला लागेल याच्यासाठी आपण एक मस्तपैकी जर आता अजून आपली चालली नाही गाडी अजून 10,000 अजून गाडी चालायची बाकी आहे तर आपली किती हे ट्रिप मारलेलं आहे मी मित्रांनो आपली तरी पण 200-300 तरी चालले तर आता आपली जेवढा ट्रॅव्हल झाले तो इथं दिसतंय बघा 135 किलोमीटर झालेले आहे आणि 1:51 दिसतंय का तुम्हाला हा 51 मिनटं झालेलं आहेत बघा 135 आपला झालेला आहे तुला ट्रॅव्हल मस्त ओके मित्रांनो सो मित्रांनो आता पोचलो आहे आपण बीचवर काशीज बीचवर अगोदरच्या बीचवर पोचलेलो तिथे काय मला वाटलं का काशीज बीच आहे मी चुकून तिथे काशीज बीच बोललो पण आपली ईगल बघा इथं लावले आणि मयूरचा हेल्मेट इथं आलेला तो हेल्मेट घ्यायला आले आणि आपल्या बॅगीमध्ये पॉवर बँक आय थिंक आहे पॉवर बँक घेतली आपण आणि ते USB बाबूला पाहिजे तोपर्यंत त्याचं चार्जिंग होईपर्यंत आपण पण लावणार आहे तर आता इथं मस्तपैकी आम्हाला इथे एक हॉटेल घेतलं आहे आम्ही हॉटेल म्हणजे जेवणासाठी हॉटेल बघितलं आहे मित्रांनो इथे त्याचं जेवण वगैरे करणार आहे तर आतमध्ये गेल्यानंतर मस्तपैकी असं बसण्यासाठी एकदम झुला वगैरे कसं असं टाईप तसं लावलेलं आहे ते तुम्हाला तिथं गेल्यानंतर दाखवीन तर आज चला या डिक्कीमधून आपल्या पॉवर बँक वगैरे काढून घेऊ दे मस्तपैकी जर लावल्यात तर तिथे भेटू लगेच तसं मित्रांनो बघा असा इंटेरियर आहे मस्तपैकी एकदम कडक झोपण्यासाठी पण अक्षदा एकदम आरामात झोपलेला आहे भाई थँक्स याच्यामुळे आम्हाला ही जागा माहीत झाली मस्तपैकी झोपण्यासाठी एकदम झुलं वगैरे बघा कसं आहे मस्तपैकी पॉवर बँक लावून चार्जिंगला आहे बाबू भाई क्या ये कर रहा है रे तू ये देखो इधर सोने के लिए मस्त हो गया बाबू ने इधर मोबाइल रखा है 2 मोबाइल यूज कर रहा है साला देखो ये अमीर ही देखो इतने अमीर ये आदमी इतना अमीर है ना अंबानी को पीछे छोड़ सकता है पर जान दे अभी वो आगे तो अच्छा नहीं तो हम तो चला स्पीड बोट वगैरे आहेत बनेना राईड वगैरे असतात ते तसं आहे तिथं पण आणि आय थिंक वाटतं तिकडं काहीतरी काम चालू आहे बघा त्या साईडला वाटतं काहीतरी काम चालू आहे मग दिसतं काय माहीत नाही मस्तपैकी बीच आहे आणि आरामात एकदम सावलीदार जागा अशी बघितलेली आहे अक्षदानी वाव व्हेरी नाईस आता काय करणार तर मित्रांनो नंतर भेटू डायरेक्ट बघी बस झाला आता जेवण आल्यानंतर दाखवू कंटिन्यू व्हिडिओला बघत राहा मित्रांनो हे काय आहे आमिरी आहे देखो ये देखो चिंचिन देखो और सन ग्लासेस भाई मजे ही मजे ऐसा सोने के लिए मिले तो मजे ही मजे ऐसे सावली मिले तो मजे ही मजे और हाथ में GoPro हो तो शूटिंग करने के लिए क्लिडी का मजा ही मजा होगा तर मित्रांनो नंतर भेटू आता जेवल्यानंतर वाळू आणि या साईडला पूर्ण असं शॉप आहेत म्हणजे आपला हॉटेल आहे जेवण्यासाठी इथे असं पूर्ण या साईडला आणि या शोचं झाड बघा कधी मस्त वाटतं मित्रांनो खरंच नंतर आणि हा आहे आपला बागडा आहे ना हा बागडाच आहे ही सुरमई मित्रांनो मस्तपैकी आणि याच्यामध्ये ग्रेव्ही म्हणजे सालन वगैरे बोलतात काय ते माहित नाही रस्सा आहे भात आहे चपाती आहे कांदा वगैरे आहे आणि आपला यो काय बोलतो बांगडा ना बांगडा आहे मस्तपैकी आता प्लेट आलेले आहेत आपल्या मस्तपैकी एक बॅटिंग करू आणि नो वेल व्हेरी वेल
अशी झोप झाली वाटतं जराशी. झोपला तो 1 तास. नाही रे झोपलेला काय. कांदा लिंबू आणा ना. तर मित्रांनो एक भांगडा एक्स्ट्रा दिलेला आहे आणि मस्त बाकी. भाई तुझा नाद मी अजूनपर्यंत नाही केला भाई. तू नाद करू शकतो भाई. सलाड आहे की तुम्ही गोव्याला बोला आहे हिंमत. नाही भाई माझ्यात तर हिंमत नाही भाई. तेव्हा तरी विचार करू आम्ही गोव्याचा ट्रॅव्हल आपला. आम्ही हारलो भाई तुझ्या पुढे तर हारतोच. तेव्हा मार्च होता भाईचा. मार्च वर्क पाणी दे ना. महिना. पाणी भरून दे. तर मित्रांनो चला फटाफट आपण चालू करूया. तर जेवण वगैरे झाल्यानंतर आता फोटोशूट करायचा चाललाय प्लॅन. आणि बाबू बघा किती कॅरेक्टर बघा नारळ पाणीवाला मित्रांनो. सेम तोच वाटतं नारळ पाणीवाला. तर अक्षयचा थोडासा केसा वगैरे सेट करतो बघा. त्याचा आरसा बघा. ओ हो काढतो. चला आता मी फोटो काढतो बघा. आपला अक्षयाचा मोबाईल हाय. फक्त मोबाईल नाही दाखवता मी बॅकग्राऊंड दाखवतो. मजे इतना सुकून. मित्रांनो सनसेट आता होतच आलाय आणि मस्तपैकी समुद्र आणि आपल्या बाईक. कसं वाटतंय मित्रांनो एकदम मस्त ना मित्रांनो. हा किल्ला आहे कोरला. ही किल्ला त्याच्या जस्ट खाली आम्ही आपल्या बाईक पार्क केल्यात आणि जस्ट त्याच्या खाली ते टेंट लावला आहे आणि मस्तपैकी सूर्य देवताचा आम्ही सनसेट बघणार मित्रांनो. असं ला 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 ला. सॉरी तुझ्यामध्ये बोलून. मित्र आता झाले रेडी. सगळा हेल्मेट वगैरे लावलं आणि सगळं जे टेंट वगैरे होतं ते पॅक वगैरे केलं आता मस्तपैकी. डायरेक्ट आमची नॉनस्टॉप राईड होणार आहे मित्रांनो. हां तर मित्रांनो आता लगेच निघतोय. तर चला डायरेक्ट आता मध्ये भेटू कारण का आपल्या गाडीतलं पेट्रोल संपायला आलं आहे. एकच कांडी राहिलं आहे. पेट्रोल पंप बघू आणि मग तिथे पेट्रोल पंप टाकू. मग नंतर निघू आपल्या इथे ट्रॅव्हल चालू करू मित्रांनो. खरंच खूप मस्त हा सनसेट बघायला मिळाला मित्रांनो. खरंच व्हिडिओमध्ये बघा आणि बघल्या पण असणार तुम्ही मित्रांनो. आता अलिबागच्या पूर्व आलो आम्ही आणि मला माहिती होतं थांबणारच नाही ते म्हणून मी थांबलो पाठी. मला माहिती. तर मित्रांनो ते दोघं गेले. बाबू आणि आपला ॲलेक्स आणि मयूर गेला पुढे. आणि आता अक्षयदा थांबले माझ्यासाठी कारण का आपला हेल्मेटचा जो वायझर होता ना रात्रीमध्ये जास्त दिसत नाही. पण आम्ही एक्सचेंज केला. अक्षयदाला सव्वा असल्यामुळं आणि तो आता घेतला आहे आणि मी अक्षयदाचा घेतला आहे. तर वाईट वायझर असल्यामुळं ना तो पुढचाच दिसतं आणि त्याच्यामध्ये एकदम धुका म्हणजे एकदम ब्लर दिसतं. गाडी आल्यावर सामनेचा काही दिसतच ना. भाई मी नसीबानू खरंच त्याचा फेवरेट आहे तो हेल्मेट आणि त्याने कुणालाच दिला नाही. तो मला दिला. थँक्यू बोलीन कारण का त्याने एक्सचेंज केला. गंधात नाही दिले खरंच कुणालाच नाही दिले त्याने. बाबू एवढा त्याच्यासोबत फिरतो त्याला पण नसेल दिला. त्याने मला दिले आज घालायला. खरंच थँक्यू अक्षयदा. बस आता थांबलो आता मिसल नाही अमूल पावभाजी ना. अमूल पावभाजी मागवल्या मित्रांनो आणि तो खाऊ आणि लगेच निघू कारण का इथे किती वाजलं. हां 10 वाजता आम्ही घरी पोहोचू. आय थिंक असं 10:30 नंतर 10 वाजेपर्यंत प्रयत्न करू पोहोचायचा. एवढा काही घाई ना आमच्याकडे भरपूर टाईम आहे. हां ज्यांना कामावर जायचा होता ते गेले. ज्यांना आज सुट्टी आहे म्हणजे आज तर सुट्टी गुढीपाडवा होती. आज आम्हाला तर सुट्टी होती. ज्यांच्या कामाला होतं ते कामाला जायचं. आपलं गोप्रो वगैरे असताना मित्रांनो खरंच जाम मजा आली असते व्हिडिओ करायला मला कारण का आपला सेटअपच नाही पुढं लावून एकदम बोलणं तुमच्याशीच पण झाले असतं पण काहीच नाही. काय नाही बघू आपण
नेक्स्ट टायमाला काय आहे त्या सेटअप लावून मोबाईलशी पण करू आपण स्टार्ट. पण तुमचा सपोर्ट पाहिजे फक्त बस. मोटो ब्लॉगिंगसाठी दुसरा मी आयडिया खोलू का अक्षयचा, का तोच राहू दे कंटिन्यू ठेवू? तोच राहू दे ना. हां, तर मित्रांनो हाच आयडिया आपण चालू ठेवू, त्याच्यावर मोटो ब्लॉगिंग होईल. कारण का आम्ही संडे वगैरे असं बघून विकेंडला निघत असतो ट्रॅव्हलसाठी. तर आपले आता पहिल्यांदा ईगल आले आणि पहिल्यांदा आपण इथे गेलेलो, फोटो गेलेलो. ते फोटो जायचा होता पण पाणी असल्यामुळे ना, ओनली संडे पाणी असल्यामुळे ना तर जायला भेटला नाही वरती तिकडे. आणि बोटवाले पण नाही नेलं का, अलाउड नाही होतं, भरतीचा टाईम होता, त्यामुळे फुल आमचं कॅन्सल झालं. मग आम्ही त्या बीचवर गेलो, कंचेदर कशिटी बीच होती आज, तिथे गेलो. भरपूर प्लेस बघितले आम्ही मस्त मस्त. आणि सनसेट बघायला अनप्लॅनेट. हां अनप्लॅनवाले झाले. हां, तो प्लॅनवर जायचा होता पण दुसऱ्या प्लॅनवर गेलो कारण का तिथे जाऊ ना दिला बघून. तर तिथं गेलो तर परत कुठं वापस जायचं, काय ना काय बघायचाच. तर आम्ही सनसेट बघितलं एकदम मस्त. तिथं फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे तुम्हाला बघायला भेटणारच आहेत. अक्षय जाता मला असं स्टॉक एकदम खतरनाक 20-30-25 व्हिडिओ काढले असतील. तर कडक काम असतं त्याचं. आता 2 महिन्यापर्यंत स्टॉक चालू. 2 महिन्यावर त्याचा स्टॉक पडतात राहील. इंस्टाग्रामवर स्टोरी वगैरे टाकतच असतं ते, कुठं ना कुठं जातच असतं. कारण का आपण त्यांच्यासोबत आता ही पहिली आपली राईड असेल असं, म्हणजे आपली गाडी घेऊन स्वतः म्हणजे ईगल. खरंच मी गेलो नव्हतं त्यांच्यासोबत, गेलेलो एकदा शिर्डीला गेलेलो, राईड झालेली आपली. आणि हां स्वतःची आणि पाठीमागं बसण्यात आणि चालवण्यात वेगळी फिलिंग असतं मित्रांनो. खरंच ती फिलिंग आज आली मला, मस्त वाटलं मला आज. बघू आता अजून तो बाकी आहे. आता पेनच्या इथं आहे, म्हणजे अलिबागच्या आणि पेनच्या मध्ये नाही नाश्त्याला. तर मित्रांनो आपले ऑर्डर आले, तर चला नंतर भेटू. तो मित्रांनो कसा लुक वाटतो यो? हां एकदम खतरनाक वाटतो रे यो. लिमिटेड एडिशन आहे ना. तर मित्रांनो मस्त वाटतं. आपण ना असंच कंपनीचा घेणार आहे एक्झॉर. तुम्हाला आवाज येतो का नाही माहीत नाही, पण आता निघतो आहे, नाश्ता वगैरे झाला आहे. आणि वाजल्यात आता आपल्याला वाजल्यात किती आहेत तुम्हाला बघायचं आहे. थांबा, 8 वाजल्यात. 8 वाजून म्हणजे 8:30 वाजल्यात मित्रांनो. तर निघतो लगेच. बाय बाय, नंतर भेटू आता पुढे. सो मित्रांनो पोचलो आहे आता घरी. आणि वाजल्यात किती बाबू? 10 वाजले असते ना? 10 नाही 9:48 झाले मित्रांनो, म्हणजे 9:30 वाजलेत आता. आणि आपण मॉर्निंगला 9 वाजता जायचं म्हटलं, चालू 12 तास झाले पुढे 12 तास झाले. आणि मस्त मस्त म्हणजे आजचा काय बोलू सांगताना एकदम एक्सपिरियन्स काय बोलतात तो शब्द नाही, शब्द संपलेत माझे. एवढं मस्त उद्या लिहून सांगतो. आता शब्द वर्ड माझे संपलेत. तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला पण करा. ॲलेक्स बाय बोल ना, अजून पूर्ण बोल ना. काय अजून तू लाईक बोल. करा, सबस्क्राईब करा, दुसरं काय जो करायचं तो करा. हो मेणबत्ती अख्खा बनवले का तुम्ही ब्लॉग? बाई फक्त यो आपला तो नाही ना, फक्त आपला गाडी चालवताना नाही, बाकी जिथं जिथं थांबलेलं तिथं तिथं त्या क्लिप मी देईन आणि ही क्लिप पण माझ्या ब्लॉगला येणार आहे. हा बघा बघ, तू पण घे बाई, कम्प्लीट कर. काय आवडले complete झाला, तू नाही केला मी नाही केलाय. तर चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू. हा